लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अत्यंत दिलासादायक बातमी सध्या समोर येत आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अतिशय मोठी घोषणा झाली असून आता थेट महिलांच्या खात्यावरती रक्कम ही जमा होणार आहे। त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच अजित पवार यांची देखील अतिशय महत्त्वाची घोषणा पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर महिला व बालकल्याण मंत्री यांचा देखील अतिशय महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। त्यानुसार आता लवकरच राज्यातील महिलांच्या खात्यावरती 7व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत। 7व्या हप्त्याच्या निधीपोटी आता 3790 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे। त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींना 1,500 रुपयांऐवजी 2100 रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार या संदर्भामध्ये देखील आदिती तटकरे यांनी महत्त्वाची अशी माहिती दिली आहे। ती देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून कोणती अतिशय महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल। एकंदरीत जर विचार केला तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात। लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता आता देण्यात आलेला आहे। त्यानंतर आता जानेवारी महिन्याचा हप्ता अद्याप या लाभार्थ्यांना मिळाला नसून हा हप्ता आता कधी मिळणार याकडेच सर्व महिलांचे लक्ष लागले आहे। 6 महिन्यांपूर्वी जुलैमध्ये राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे। त्यानुसार आतापर्यंत 6 हप्ते महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात आले आहेत आणि आता 7वा हप्ता कधी येणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे। मात्र आलेल्या माहितीनुसार आता लाडकी बहीण योजनेच्या 7व्या हप्त्याकरिता 3790 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे। त्यानुसार हा निधी आता लवकरच महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। एकंदरीत जर विचार केला तर या योजनेसाठी राज्याच्या तिजोरीमध्ये निधी नसल्याची ओरड विरोधकांकडून करण्यात येत आहे। मात्र त्यासाठी पुरेसा निधी शासनाकडे असून त्यातूनच लाभार्थ्यांना पैसे दिले जात असल्याचे महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। या योजनेसाठी जानेवारी महिन्यासाठी आवश्यक असलेला 2,790 कोटी रुपयांच्या निधीला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली असून येत्या 26 जानेवारीपूर्वी हा निधी आता लाभार्थी महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। म्हणजेच की आता काही अवघ्या कालावधीमध्ये महिलांच्या खात्यावरती 7व्या हप्त्याचे पैसे जमा करण्यात येणार आहेत। तर आता 7वा हप्ता हा किती रुपयांचा असेल ते आपण पाहूयात। सध्या जर पाहायला गेलं तर आता 2100 रुपयांचा हप्ता कधी येणार याकडेच सर्व महिलांचे लक्ष लागले आहे। मात्र आलेल्या माहितीनुसार आता मार्च महिन्यानंतर राज्यातील महिलांच्या खात्यावरती 2100 रुपयांचा हप्ता हा जमा होणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे। त्यामुळे आता राज्यातील महिलांना 2100 रुपयांच्या हप्त्याकरिता प्रतीक्षा करावी लागणार आहे। तर आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात। सध्या जर पाहायला गेलं तर आता लाडकी बहीण योजनेची जिल्हानिहाय मंजुरी यादी समोर आली आहे। यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे। आता अहिल्यानगर जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावरती मोठ्या प्रमाणावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यात येणार आहे। त्याचबरोबर अकोला असेल, अमरावती असेल, त्याचबरोबर आता धाराशिव जिल्ह्याचा देखील समावेश पाहायला मिळत आहे। तसेच बीड असेल, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे या जिल्ह्यांचा देखील मोठ्या प्रमाणावरती समावेश पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यातील देखील महिलांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यात येणार आहे। तसेच गोंदिया असेल, हिंगोली, जळगाव, जालना, सांगली, सातारा, त्याचबरोबर कोल्हापूर, लातूर या जिल्ह्यांचा देखील मोठ्या प्रमाणावरती समावेश सध्या पाहायला मिळत आहे। तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा। त्याचबरोबर नागपूर असेल, नांदेड असेल, मुंबईचा काही भाग असेल, त्याचबरोबर नंदुरबार जिल्ह्याचा देखील मोठ्या प्रमाणावरती समावेश पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर नाशिक असेल, सोलापूर, धाराशिव आहे, पालघर आहे, पुणे, तसेच रायगड, रत्नागिरी, वाशिम आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा मोठ्या प्रमाणावरती समावेश पाहायला मिळत आहे। आता या जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावरती 7व्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे। तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।